ज्या मातेनं एका गोमातेला न्याय द्यायचा म्हणून स्वतःच्या पोराला एका रथाच्या चाकाखाली घालण्यासाठी परवानगी दिली. नोहे 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 तर स्वतःच्या रथावर चढली आणि त्या मातेनं रथ पोराच्या दिशेनं हाकला. ज्या दिशेनं तो पोरगा झोपवला होता, मालोजी राजे होळकरच्या जागेवर झोपवले होते ना, त्या दिशेनं राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर रथ हाकत होत्या. ज्या गाईचं वासरू मालोजी राजे करून रथाच्या धडकीनं मेलं होतं ना, त्या गाईनं मालोजी राजांजवळ यावं आणि मालोजी राजांच्या वर दोन पाय ठेवून उभं राहावं आणि अहिल्यादेवींना सांगावं, हे आई, अगं ज्या वासराला उडवलंय ना, त्या वासराची मी आई आहे आणि आपल्या पोटचा गोळा गेल्याच्या नंतर काय दुःख होतं हे एका आईला माहिती आहे. हे आई, तू पण त्या लेकराची आई आहे.